देशातल्या सर्व योजनांच्या आणि सरकारी उपक्रमांच्या अंमलबजावणीकडे पंतप्रधान स्वतः लक्ष देत असतात। प्रगती या उपक्रमाच्या माध्यमातून वेळोवेळी योजनांचा आढावा घेतल्यानं त्याची फळं आता दिसत आहेत। घेऊयात अशाच एका योजनेच्या यशाचा हा आढावा। ही आहे सोनम। बिहारच्या सहरसा जिल्ह्यात सुलिंदाबाद गावात राहणाऱ्या सोनमला आधी इंटरनेटशी संबंधित लहान-सहान कामांसाठी गावातून 8 किलोमीटर दूर जावं लागायचं। मात्र नॅशनल ब्रॉडबँड मिशन अंतर्गत आता सहरसामध्येच हाय स्पीड ब्रॉडबँड आल्यानंतर सोनमला तिच्याच गावात हाय स्पीड इंटरनेटची सुविधा उपलब्ध झाली आहे। प्रधानमंत्री जी ने वाईफाई का जब से सिस्टम कर दिया, हम लोग का जीवन ही बदल गया है। कोई चीज़ काम के लिए पहले हम लोग को बाहर जाना पड़ता था, अब सारा काम यहीं से हो जाता है। सर इसके लिए हम प्रधानमंत्री जी को बहुत बहुत धन्यवाद देना चाहते हैं। प्रगती म्हणजेच प्रोएक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशनच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः हाय स्पीड इंटरनेट आणि ऑप्टिकल फायबर नेटवर्कच्या प्रगतीचा नियमित आढावा घेतला। या बैठकांमध्ये राज्य सरकार, केंद्र सरकारचे विविध विभाग आणि दूरसंचार विभागाला एकाच मंचावर आणून राईट ऑफ वे पासून ते प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी सर्व अडथळे दूर केले आणि योजनांना जलद गतीनं पूर्ण केलं। यामुळे नॅशनल ब्रॉडबँड मिशन अंतर्गत गावांपर्यंत हाय स्पीड ब्रॉडबँड पोहोचवण्याचा वेग अनेक पटीनं वाढला। मार्च 2014 मध्ये देशभरात ब्रॉडबँड कनेक्शन 6.1 कोटी होते, ज्यात 2025 पर्यंत वाढ होऊन ते 99 कोटी 56 लाख झाले, म्हणजेच तब्बल 1500% जास्त वाढ झाली। देशात ऑप्टिकल फायबर केबलची लांबी 2019 मध्ये 19.35 लाख रूट किलोमीटर वरून वाढून आता 42.36 लाख रूट किलोमीटर झाली आहे। मोबाईल ब्रॉडबँडचा सरासरी डाउनलोड स्पीड 2019 मध्ये 10.71 MBPS होता, तो आता ऑक्टोबर 2025 मध्ये वाढून 131.47 MBPS झाला आहे। भारत आता स्वदेशी 4G तंत्रज्ञान विकसित केलेल्या निवडक देशांच्या यादीत समाविष्ट झाला आहे। हमारा 4G स्टैक एक्सपोर्ट रेडी भी है, यानी ये भारत की बिजनेस आउटरीच का माध्यम भी बनेगा। इससे 2030 के भारत यानी भारत 6G विजन को पूरा करने में भी मदद मिलेगी। मे 2022 मधील एका प्रगती बैठकीत नॅशनल ब्रॉडबँड मिशनला नवी गती देण्याचं काम करण्यात आलं। या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी नॅशनल ब्रॉडबँड मिशनबाबत राज्यांनी आणि संबंधित यंत्रणांनी पीएम गतिशक्ती संचार पोर्टलचा जास्तीत जास्त वापर करण्याचे निर्देश दिले होते। राईट ऑफ वे म्हणजेच ROW संबंधित अर्जांचं वेळेत निराकरण करणं हाय स्पीड इंटरनेट आणि ऑप्टिकल फायबर नेटवर्कच्या विस्तारासाठी सर्वात महत्त्वाचं आहे। यासाठी केंद्र आणि राज्यांना एका केंद्रीकृत डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणून त्यातील त्रुटी दूर करण्यावर भर देण्यात आला। तंत्रज्ञानाचा वापर केवळ पायाभूत सुविधांपर्यंत मर्यादित न राहता सामान्य नागरिकांचं जीवन सुखकर बनवण्याचं ते माध्यम बनलं पाहिजे, असे निर्देशही पंतप्रधानांनी दिले होते। याच यशाला पुढच्या स्तरावर नेण्यासाठी सरकारने जानेवारी 2025 मध्ये नॅशनल ब्रॉडबँड मिशनच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात केली। पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली प्रगती मंचानं धोरणांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याबाबत वेगानं पावलं उचलली। डिजिटल कनेक्टिव्हिटी ही आता केवळ सुविधा राहिलेली नाही, तर शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांचं आयुष्य सुखकर करत आहे आणि हीच वेगवान कनेक्टिव्हिटी विकसित भारताचा भक्कम डिजिटल पाया बनत आहे।